तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही। तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला गाय देवकार कराय। अनमोल जन्म दिला गाय देवकार शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होई। गल्लो गल्ली पाहत फिरे तूच मला आई तुझ्या प्रेमाची ग कधी जाणीव झाली नाही। अनमोल जन्म दिला सगळ्याला विसरा पण आई बापाला विसरू नका। विसरू नको रे आई बापाला जिजवणी जाणी काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला। म्हणून तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे। सकळ तीर्थाची धुरे जी का माता पितरी तया शिवेशी किर शरीरे लोन कीजे। ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात आई बापासारखं दैवत नाही पण जो सुपुत्र आहे त्याच्यासाठी म्हणून 4 पुत्र सांगितले। एक वैरी पुत्र, 2 लेनदेन वाला पुत्र, 3रा उदासी पुत्र आणि 4था सेवक पुत्र। 4 पुत्र जन्माला येतात आपल्या पोटी। पहिला पुत्र आहे जो आई वडिलांची सेवा करतो। आई वडिलांच्या सेवेवरी जो अपनात येतारी सकळ कुळात उद्धरी तो संसारी सुपुत्र। कुपुत्र आणि सुपुत्र हे 2 प्रकार आहेत। माता ही सुमाता असते ती कधीच कुमाता होत नाही पण पुत्र कुपुत्र होऊ शकतो। म्हणून पहिला पुत्र दुश्मन पुत्र आपल्या पोटी येणार, आई वडिलाला नाना प्रकारचा त्रास देणार, संपत्ती त्याची पूर्ण समाप्त करणार, आई बापाला मारणार। ज्यासाठी आई बापाने नवस सायास केली, काही नाही केलं आई बापांनी आपल्यासाठी। सज्जनो मायबाप हो, रक्ताचं पाणी हाडाची काढ रात्रीचा दिवस करून ज्यांनी लहानचं मोठं केलं त्यांना लेकर सांभाळत नाही। जया कारणे केले सायास, जया कारणे केले नवस, ते पुत्र पितयास मारिती पहा। अरे भ्रांती आपल्याला पुत्रापासून सुख होईल। नाथ बाबांनी लिहिलंच नसतं पुत्रापासून सुख संपत्ती होईल जे माता पिता म्हणती। शेती शेखी पुत्र अंगूठा दाविती, केवळ भ्रांती पुत्र मोह। भ्रम आहे आपल्याला की मुलापासून सुख संपत्ती होईल। आई वडिलांचा जीव असतो मुलांवर असतो महाराज।
एकानं आपली आई या वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवली 10-12 वर्ष. कधीतरी जायचं, आईला भेटायचा. शेवटच्या घटकेला फोन आला, साहेब तुमची आई आता जाणार आहे, भेटून जा. आणि मग ते भेटायला गेला. गेल्यानंतर आईला विचारलं, आई तुला बरं वाटतं ना? ते म्हटले, बेटा माझं सोड, आता मला जायचंय, पण एक कर, या वृद्धाश्रमामध्ये सगळ्या खोलीमध्ये मोठमोठे फॅन तू लावून टाक, पंखे. ते म्हटले, आई तू तर जाणार आहे, आता 1-2 तासाची सोबती आहे, तू जाणार आहे आणि पंखे कशासाठी? बेटा 10-20 वर्ष या वृद्धाश्रमामध्ये राहिले रे, फार मच्छर चावतात, गरमी होते, गरमीच्या दिवसामध्ये अत्यंत त्रास होतो. मी त्रास सहन केला रे बेटा, पण ज्या वेळेला तुझी मुलं तुला इथं आणून ठेवतील, तुला अजिबात हा त्रास सहन होणार नाही, म्हणून अगोदरच फॅन लावून ठेव. आईचा जीव आहे. बापाला सांभाळलं नाही, आईला सांभाळलं नाही, तरी त्या आई बापाला जाऊन विचारा तुमच्या मुलाबद्दल तुमचं काय मत आहे. ते म्हणतील, नाही सांभाळत तो आम्हाला, नाही आमची काळजी घेत तरी चालेल, त्यानं फक्त त्याचं सुखात राहो. ही आई बापाची दुआ आहे महाराज. म्हणून वो कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती. विठला विठला. वाक्य लिहून घ्या आणि ध्यानात ठेवा. माँ की दुआ कभी खाली नहीं जाती, माँ की बात तो भगवान से टाली नहीं जाती. 4-4, 5-5 बेटे को अकेले पाल लेती है माँ, लेकिन 5-5, 6-6 बेटों से एक अकेली माँ पाली नहीं जाती, एक अकेली माँ पाली नहीं जाती. काय किन गुन्हा केला महाराज? त्या आई बापानं काय गुन्हा केला, पाप केलं? मुलाबाळांना जन्म घालून त्यांनी अखेरच्या वेळेला त्यांना हेळसांड करावी, त्यांची काळजी घेऊ नये. हे का घडावं? तर याला तो दुश्मन पुत्र कारणीभूत आहे. दुसरा पुत्र लेनदेन पुत्र. मागच्या जन्मामध्ये कोणाचं कर्ज बुडवलं असेल, कोणाचं काहीतरी आपल्यावर ऋण असेल, तो आपल्या पोटी मुलगा होऊन जन्माला येतो आणि जेवढं त्याचं आपण बुडवलेलं आहे तो व्याजा सगट नष्ट करून मरून जातो. हा लेनदेन पुत्र. तिसरा उदासी पुत्र. त्याला काही घेणं नाही, संसार जळो नाही तर काही हो, खायचं प्यायचं आणि आराम करायचा. एक मुलगा असा आराम करत होता, त्याला म्हटलं 10-12 वर्षाचा होता, अरे शाळेत जाय ना. ते मला म्हणे, बाबा शाळेत गेल्यावर काय होईल? अरे शाळेत गेला की 10वी पास होती, पुढं 12वी पास होती, पुढं अरे तू नोकरीला लागशील, त्याच्या पुढं नोकरी लागली की मग तुला छोकरी भेटल, त्याच्या पुढं अरे बंगला बांधशील, त्याच्या पुढं पलंगावर बसशील, मग पुढं म्हणे आरामशीर बसून टीव्ही पाशील, आराम करशील. ते म्हणे आता काय करू राहिलो म्हणून, नुसतं आराम करण्यासाठी एवढा कुटाणा कशासाठी? हा उदासीन पुत्र. आणि शेवटी सेवक पुत्र आहे. सेवक पुत्र आपल्या जीवाची पर्वा करत नाही, पण आई वडिलांना सांभाळतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो. हा खरा सेवक पुत्र आहे. म्हणून असे पुत्र जन्माला यायला पाहिजे. ऐसा पुत्र देई गुंडा, त्याचा त्रैलोकी झेंडा. विठला विठला. आई वडिलांचा हा सोहळा साजरा करायला पाहिजे. आपल्या समाजाला कळत नाही. आम्हाला तरी ज्ञानेश्वरी गाथा, भागवत कधी कळालं? संतांनी सांगितलं. त्याच्या अगोदर आपल्याला काही कळत नव्हतं. आमच्याही बापदादाला कळत नव्हतं, त्याच्याही बापदादाला कळत नव्हतं. पण संतांनी सांगितलं ना महाराज, मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी, संत ते तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. म्हणजे संतांनी सांगितलं ते करावं. मग संतांनी सांगितलं आई बाप जिवंत आहे तोपर्यंत जीव लावा, आणि गेल्यानंतर त्यांचा मृत्यूचा सोहळा साजरा करा. हा सोहळा आहे.
म्हणून हा झाला सोहळा अनुपम्य. म्हणून जन्माचा सोहळा जसा आहे तसा मृत्यूचा सोहळा पाहिजे. ज्ञानेश्वरी उघडा आणि वाचा. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणून ये धनंजया जया परी. जन्म आणि मृत्यूचा सोहळा पाहिजे. हा मृत्यूचा सोहळा आहे. विठाला विठाला हा जीवनामध्ये होणार आहे. जीवनामध्ये आल्यानंतर 3 पत्रिका छापाव्या लागतात. पहिली पत्रिका संत सेवालाल महाराज कृपे करून, जगदंबा माते कृपे करून आमच्या येथे बारशाचा धुंडाचा कार्यक्रम आहे. धुंड त्याची पहिली पत्रिका. दुसरी पत्रिका आमच्या येथे तुळजा भवानी कृपे करून चिरंजीव अंची सौका यांचा शुभ विवाह. दुसरी पत्रिका. आणि तिसरी पत्रिका आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होते की ही तिसरी पत्रिका. एक पत्रिका चुकवता येते पण या 2 पत्रिका चुकवता येत नाही. लग्न नाही केलं तर मधली पत्रिका चुकते पण जन्माची आणि मृत्यूची चुकत नाही. विठाला हा मृत्यूचा सोहळा कीर्तन रूपी या सोहळ्यानं साजरा करायचा आहे. त्याचं कारण आहे कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचिताचे जेथे नामची नाही पापाचे ऐशे केले. कीर्तनानं उद्धार होतो. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणून कीर्तन करावं लागतं. आणि ज्यांच्या उत्तर कार्याला कीर्तन होतं भगवान परमात्मा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथं कीर्तनात देव उभा आहे त्या आत्म्याला काय यम घेऊन जातील का? काय यमाची ताप आहे महाराज. म्हणून तो आत्मा मुक्त करायचा असेल तर हे भजन पूजन अत्यंत आवश्यक आहे. ब्राह्मणाच्या तोंडातून चुकलेले मंत्र जर दुरुस्त करायचे असतील तर कीर्तन करावं लागतं. म्हणून कीर्तनाचे नि नटनाचे. म्हणून हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल समस्त राठोड परिवारांना धन्यवाद. विठाला विठाला.